Hari Om. Sit straight, close your eyes, focus on your breathing. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. Slowly open your eyes. हे मराठीच्या नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. घेणे देणे सुखची वरी, हो दे या जगा. तू आपुलेनी स्नेह पल्लवे, माते पांघुरविशील सदैवे. तरी आताची हे आघवे, निर्मीन माये. ओके. तर कालपर्यंत आपण जे ज्ञानी आहेत त्यांच्या गुणांचं वर्णन आपण बघितलं. त्याच्यामध्ये अमानित्वम, अदंबित्वम, शांती, क्षमा, आर्जव, आचार्य उपासना, शुची, निग्रह, हे सगळं आपण
काल पाहिलं. आता पुढे बघूया. आणि विषयांविची वैराग्याची निकी पुरवणी मानसिकी जीती आथी विमलिया अन्ना लाळन घोटी जेवी रसना आंगन सुये आलिंगना प्रेताचिया विष खाणे नागवे जळत घरी न रिगवे व्याघ्रा विवारी न वचवे वस्ती जेवी घडाडीत लोहरसी उडी न घालावे जैसी न करवे उशी अजगराची अर्जुना तेणे पाडे जयासी विषया वार्ता नावडे निधी इंद्रियाचेनी तोंडे काहीच जावो जयाचे मनी आलस्य देही अति कार्श्य यमदमी सौरस्य जयासी गा. केअरफुली ऐका. विषयांविषयी कशी असते यांची प्रवृत्ती. हाऊ इज देअर view or approach or attitude towards the sensory objects. He's giving example. वैराग्यानिकी कशी पुरवणी मानसिकी जिती आथी. त्यांचं वैराग्य कसं असं विषयांविषयी ते मी सांगतो. आता he says विमलिया अन्ना लाळा न घोटी जेवी रसना. विमलिया अन्ना उलटी केलेले जे अन्न असतं बाहेर पडलेलं त्याला बघून कशी लाळ गळत नाही आपली तसं नको तसं वैराग्य असतं त्यांना टुवर्ड सेन्स ऑब्जेक्ट्स. और आंगन सुये आलिंगना प्रेताचिया. जसं एखादं प्रेत असतं आणि त्याला आपल्याला मिठी मारावीशी नाही वाटत तसं. नो 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 भीती वाटते नको. विष खाणे नागवे जळत घरी न रिगवे व्याघ्रा विवारी न वचवे वस्ती सेवी. जसं आपण कोणी विष खायला दिलं तर म्हणतो नको 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 नको. किंवा जळतं घर असेल तर त्याच्यात नाही राहत, नाही नाही पळून जातात. किंवा व्याघ्रा विवरा न वचवे वस्ती देवी. जर वाघ वगैरे असेल तर त्याच्याबरोबर नाही ना राहत आपण, नको खाऊन टाकेल मला. धडाडीत लोहरसी उडी न घालावे जैसी न करवे उशी अजगराची. लोहाचा रस आहे उकळता, त्याच्यात बघून कोणी उडी मारेल का? नाही रे बाबा तशी परिस्थिती. किंवा अजगर आहे त्याची उशी करून कोणी शांत झोपेल का? नाही. तशी त्यांची असते वासना विषयांविषयी. हे कसं त्यांना वाटतं. यू हॅव टू अंडरस्टँड द डेप्थ ऑफ इट. अर्जुना तेणे पाडे जयाशी विषय वार्ता नावडे नेदी इंद्रियाचेनी तोंडे काहीच जावो. असं असतं त्यांचं. विषय वार्ताच आवडत नाही त्यांना, विषयाविषयी बोललेलंच आवडत नाही. आणि ते विषय इंद्रियांच्या समोर असे धोंडे ठेवल्यासारखे ते ब्लॉक इट, म्हणजे काही जायला नको. आणि त्यांना विषयांविषयी बोलायला आळस असतो म्हणून ते असे सुकलेले असतात, म्हणून ते जास्ती म्हणजे बारीक असतात ते. आणि यम दम ह्याच्यात खूप त्यांना सौरस्य असतं. हे खायचं नाही, ते खायचं नाही, असं वागायचं तसं, ह्याच्यात खूप त्यांना सौरस्य असतं.
तपोव्रतांचा मेळावा जयाचे ठाई पांडवा, युगात जया गावा आतु येता, बहुयोग्या योगाभ्यासी हाव, विजनाकडे धाव, नसा हे जो नाव, संघाताचे नाराचाची अंथरुणे, पूय पंखी लोळणे, तैसे लेखी भोगणे ऐहिकीचे. तपोव्रतांचा मेळावा जयाचे ठाई पांडवा. त्यांना वेगवेगळे तप किंवा व्रत करण्यात आवड असते. युगात जया गावा आतु येता, बहुयोग्याभ्यासी हाव, त्यांना योगाभ्यासात हाव असते. दे आर मोर इंटरेस्टेड इन दॅट. विजनाकडे धावन साहे जो नाव, संघाताचे. जर गर्दी दिसले, नातेवाईक आहेत खूप, त्यांच्याकडे जायचं नाही तर वाटतं नको बाबा, नको जायला त्यांच्याकडे, असं वाटतं. नाराचाची अंथरुणे, बापरे, पूय पंखी लोळणे, तैसे लेखी भोगणे ऐहिकीचे. पू असतो ना, पू, त्याच्यामध्ये लोळल्यासारखं वाटतं त्यांना, जर विषयांचा आनंद घेतला तर, असं त्यांना वाटतं. आणि स्वर्गाते मानसे ऐकोनी मानी ऐसे, कुहिले पिशीत जैसे श्वानांचे का, ते हे विषय वैराग्य, ते आत्मलाभाचे सभाग्य, येणे ब्रह्मानंद योग्य जीव होती. आणि त्यांनी स्वर्गाच्या काही आवडीच्या स्वर्ग सुखाच्या गोष्टी ऐकल्या तर त्यांना असं वाटतं की जसं काय जसे कुत्रे आणि जसे मासे कधी कधी घाणीत लोळतात ना, तसं वाटतं त्यांना ते ऐकलं, स्वर्गाचं सुख ऐकल्यावर. तसं त्यांना विषय वैराग्य असतं. आणि ज्यांना असं विषय वैराग्य असतं त्यांनाच आत्मलाभाचं सौभाग्य मिळतं, सुभाग्य. येणे ब्रह्मानंद योग्य जीव होती. आणि तेच जीव त्यांचा विषय वैराग्य असतो ते ब्रह्मानंदासाठी योग्य होतात. ऐसा उभय भोगी त्रासू, देखसी जेथ बहु असू, तेथ जाण रहिवासू, ज्ञानांचा तू. तर ज्ञानांचा ठेवा असा असतो, ज्यांच्याकडे ज्ञानाचा ठेव असतो ते असे वागतात. आणि सचाडाची परी, इष्टपूर्ते करी, परी केलेपणे शरीरी वसोनिधी. आणि ते सगळे जे इच्छा आहेत ते पूर्ण करतात, जे पण आहेत शरीराच्या वगैरे, पण त्या मी केल्यात पूर्ण अशी ते गर्व ठेवत नाहीत. वर्णाश्रम पोषके, कर्मे नित्य नैमित्तिके, तया माझी काही नटके आचराता. वर्णाश्रमाप्रमाणे जी कर्म आलेली असतात ती अगदी नित्य नियमाने ते करत असतात. परी हे मिया केले का, हे माझे सिद्ध गेले, ऐसे नाही ठेविले वासने माझी. आणि हे मी केलंय, माझ्यामुळे सिद्ध झालंय, हे त्याची तसं ते वासना ठेवत नाही. हो मी केलंय, मी एवढं केलंय, एक घर घेतलंय, मी असं केलंय मुलांसाठी, मी आईसाठी असं केलंय, असं ते लक्षात ठेवत नाही अजिबात, फक्त करतात. जैसे अवचितपणे वायुसी सर्वत्र विचरणे, का निरिभिमान उदयजणे सूर्याचे जैसे. ते अगदी अभिमाना रहित असतात, जसं काय वारा कुठेही जातो अगदी आणि सगळ्यांना तो सुख देत असतो, सूर्य नेहमी उगवतो, अभिमानाशिवाय ते कार्य करत असतात त्यांचं. का श्रुती स्वभावता बोले, गंगा के जे काजे बिन चाले, तैसे अवष्ट बहीन भले वर्तणे
जयाचे. का श्रुती स्वभावता बोले गंगा काजे विण चाले, तैसे अवष्ट बहीन भले वर्तणे जयाचे. स्वभावतच जी श्रुती आहे, वेद आहेत, ते आत्मज्ञानाचा शब्द काढत असतात आणि गंगा पण अगदी स्वभावातच समुद्रात जाऊन मिळते. तसं ह्यांचं वर्तन सगळ्यांसाठी चांगलं व्हावं असंच असतं वर्तणूक. ऋतुतळी तळी तरी फळती, परी फळलो हे नेणती, तया वृक्षाची ऐसी वृत्ती कर्मी सदा. एखादा ऋतू आला की एखादा वृक्ष असतं त्याला खूप फळं येतात. पण त्याला मी खूप फळं आणली आहेत असं त्याला गर्व नसतो त्या वृक्षाला. तशी असतात ही लोकं. एवं मनी कर्मी बोले बोली, जेत अहंकारावखी जाहली, एका वळीची काढली दोरी जैसी. तर अहंकार तसा त्यांच्यामध्ये नसतो अजिबात. जसा एखाद्या माळेतनं दोरी काढावा, दोरी जसं काढावं तसं ही डझंट हॅव दॅट अहंकार. संबंधे विण जैसी अभ्रेयसती आकाशी, देही कर्मे तैसी जयासी गा. आकाशात ढग असतात, पण त्या ढगांचा आकाशाचा काही संबंध नसतो. तसंच देही ते कर्म करतात, पण देहाचा आणि त्यांचा संबंध नसतो असं. मद्यपांगीचे वस्त्र लोपा हातीचे शस्त्र, बैलावरी शास्त्र बांधले आहे, तया पाडे देही जयामी आहे हे साची नाही, निरहंकारता पाही तया नाव. मद्यपांगीचे वस्त्र, ज्याने दारू प्यालेला असतो त्याला त्याच्या वस्त्रांचं काही ठावठिकाणा माहित नसतं तसं. किंवा लोपाहितांचे शस्त्र, किंवा एखादं चित्र काढलंय आणि त्या चित्रामध्ये एखाद्या शिपायाकडे शस्त्र आहे तसं. किंवा बैलावरी शास्त्र, बैलाच्या पाठीवर शास्त्र बांधून ठेवलंय, बांधले आहे पण काही संबंध नाही बेसिकली त्याचा. दे डोंट हॅव अवेअरनेस ऑफ दॅट. तसं तया पाडे देही, तसं ज्या देहाबद्दल त्यांना, त्या ज्ञानींना त्यांचा अवेअरनेस नसतो त्या देहाचा. जयामी आहे हे साच नाही, निरहंकारता पाही तया नाव. निरहंकार असतं, त्याचं नाव आहे निरहंकार. ज्याला असं स्वतःच्या देहाबद्दल जास्ती काही नसतं जाणीव. दॅट इज नॉट अनअवेअरनेस, इज डिटॅच्ड. हे संपूर्ण जेथे दिसे तेथेची ज्ञान असे, ये विषयी अनारिसे बोलो नये. ज्याचा असा असतो वागणूक आणि अंडरस्टँडिंग, तो ज्ञानी असा अंडरस्टँड कर अर्जुना. आणि जन्म मृत्यू जरा दुःखे, व्याधी वार्धक्य कलुषे, ये अंगान येता दिखे दुरोनी जो. साधकू विवसिया का उपसर्ग योगिया, पावे उणे या पुरे या वो थंबा जेवी. वैर जन्मांतरांची सर्पा, मनवची नवचे तेवी. वैर जन्मांतरीचे सर्पा मनवनी नवचे, तेवी अतिता जन्माचे उणे जो वाहे. डोळा हरल नविरे द्याई कोत नजिरे, तैसे काळीचे नविसरे जन्म दुःख. जसं जन्म मृत्यू जरा दुःख, जन्म आणि मृत्यू आणि वार्धक्य ह्याचं दुःख जे असतं, तो ते व्हायच्या आधीच त्याच्या लक्षात येऊन तो त्याचा विचार करत असतो की असं होणार आहे. आणि जसा साप त्याचं वैर विसरत नाही, तसा हा जो ज्ञानी असतो तो पूर्वजन्मी केलेले जे दुःख आहेत, कर्म आहेत, त्यांचा विसर त्याला पडत नाही. जसं काही डोळ्यात गेल्यावर आपलं कसं लक्ष लागतच नाही त्या डोळ्याचं, ते व्यवस्थित क्लीन होईपर्यंत कसं खुपत राहतं एकसारखं, जसं ते त्यांना सारखं जाणवत असतं.
की जन्म, मृत्यू आणि जरा, जरा म्हणजे वार्धक्य, ह्याचं दुःख सतत असणार आहे पुढे. असं म्हणे, पूय गर्ते रिगाला, हा मूत्ररंध्रे निघाला, कटारे मिया चाटिला, कूच स्वेदा स्वेदू. तो म्हणतो की अरे मी आधी किती घाणीत वाढलोय आणि नंतर लघवी करतात त्या स्थानातून मी बाहेर आलोय आणि दूध पिताना आईच्या स्तनावर घाम यायचा तो पण मी खाल्लाय. म्हणजे सो डर्टी, डिस्गस्टिंग असं तो ऐसी ऐसिया परी जन्माचा कंटाळा धरी, म्हणा आता ते नमी करी, जेणे ऐसे होय. सो ही रिमेंबर्स ऑल ऑफ द पास्ट अँड ही डझंट वॉन्ट दॅट अगेन. हारी उमचावया जुवरी जैसा देडा ये डाया, की वैरा बापाचे या पुत्रचे, मारिलीच्या चेनी रागे, पाठीचा देवी सूड मागे, तेणे आक्षेपे लागे जन्मा पाठी, परी जन्मिता ते लाज, न सांडी जयाचे निज, स्वभाविता निस्तेज नजिरे जेवी, आणि मृत्यू पुढा आहे तोची कल्पिता खाप आहे, परी आजाची होये सावधू जो. आणि एवढं सगळं करून आणि सगळा त्रास घेऊन नंतर परत पुढे मृत्यू आहे याचं सध्या त्याला स्मरण होत असतं आणि तो सावध राहतो. माझी अथाव म्हणता थोडीयेची पंडुसुता, पोहणारा आईचा कासे जेवी, कान पावता रणाचा ठावो, सांभाळीजे जैसा आवो, वोडण सुईजे त्यावो नलगताची, पाहेण पेणा वाटवदा, तव आजीची होईजे सावदा, जीवन वाचता औषधा धावीजे जेवी, येरवी ऐसी घडे ऐसे घडे, जो जळत घरी सापडे, तो मगन पावडे कुहा खाणी खणे, चोडिया पाथरू गेला तैसे निजो बुडाला, तो बोंबे ही सकट निमाला कोण सांगे. जर एखादा जागा जिथे आपल्याला पोहायचं आहे ते खूप खोल असेल तर तो माणूस कसा सावध होतो आणि आपली कंबर खोचून हा खोल आहे सावधानतेने तो उडी मारतो आणि मग पोहतो. किंवा जर आपल्याला पुढे काही त्रास होणार आहे मग तेव्हा आपण औषध खातो. पण पुढे आपल्याला काय माहिती आहे आजार होऊ नये म्हणून प्रिव्हेंटेटिव्ह मेजर्स हुशार व्यक्ती घेतो. तसं जसं आग लागल्यानंतर विहीर खोदण्यात काय अर्थ नाही, तसा तो आधीच सावध झालेला असतो आणि आधीच जे काही त्रास होणार आहेत त्याची ते त्रास होऊ नये म्हणून त्याची किंवा त्रास होतील तर ते कसे झेलायचे ह्याची तो तयारी नेहमी सावधपणे आधीच करतो. कोण? ज्ञानी. म्हणून समर्थेसी वैर, जया पडिले हाड खाईर, तो जैसा आठही पाहर, परजूनी असे. किंवा म्हणून जसं कोणी एकदम समर्थ व्यक्ती आहे, समर्थ व्यक्ती म्हणजे कोण? एकदम दानगट किंवा खूप मोठा पॉलिटिशियन किंवा खूप मोठा गुंड, स्ट्रॉंग पॉवरफुल, त्याच्याशी वैर झालं आपलं तर तो व्यक्ती नेहमी अलर्ट राहतो. अरे आता मला अटॅक करेल का, असं तसं. तसा तो व्यक्ती अवेअर असतो, अलर्ट असतो, अलर्ट. ना तरी कोळवली नोवरी, का संन्यासी जियापरी, तैसा न मरता जो करी, मृत्यू सूचना, पैगा जो ययापरी, जन्मेची जन्म निवारी, मरणे मृत्यू मारी आपण उरे. त्यामुळे हा व्यक्ती ना पहिल्यापासून सावध असतो आणि तो मृत्यू याच्या आधीच सगळी तयारी असते त्याची. ही इज अवेअर what is going to happen around death and he makes all his preparations not to die but how to live.
तया घरी ज्ञानाचे साकडे नाही साचे, जया जन्म मृत्यूचे निमाले शल्य. आणि तयाची परी जरा नटे कथा शरीरा, तारुण्याची या भरा माझी देखे. तो आणि म्हातारा होण्याची वाट नाही बघत. तरुण असतानाच तो विचार करतो, म्हातारा झाल्यावर असा त्रास होतो. मग कशाला तेवढं आधी करायचं? आधीच आपण सगळं केलेलं बरं, तयारी. नाहीतर म्हातारा होऊन नंतर काय फायदा विचार करून, ना? आग लागली आहे आणि नंतर मग विहीर खोदणं चुकीचं आहे ना. म्हणून तरुण असतानाच हे सगळं तयारी म्हणजे अध्ययन, आत्मशोधन. हं. म्हणे आजची अवसरी पुष्टीचे शरीरी, ते पाहे होईल काचरी वाळली जैसे. निदैव्याचे व्यवसाय, तैसे ठाकती हातपाय. अमंत्रिया राज्याची परी आहे, बळायया फुलांची या भोगा, लागी प्रेम टांगा. ते करे याचा गुडगा, तैसा होईल तैसे होईल. वोढाळ्याची खुरी आखरू आते बुरी, ते दशा माझी शिरी पावेल गा. म्हणून तो काय करतो, आजच जेव्हा त्याचं शरीर पुष्ट आहे, तर तो सगळं तो विचार करतो, की हे सुदृढ शरीर आहे, ते म्हातारपणी एकदम वाळलेल्या लाकडासारखं होणार आहे. आणि मग सगळं त्रास सुरू होणार. म्हणजे आणि जसा मंत्री नसलेलं राज्य असतं, प्रधानमंत्री नसलेलं जसं राष्ट्र असतं, तसं ते शरीर होणार बेसिकली. कारण बळ नसणार त्याच्यात अजिबात. फुलांची या भोगा, लागी प्रेम टांगा. आणि जिथे वास घेण्यासाठी, चांगला भोग घेण्यासाठी नाक आहे, तिथे काही वास नाहीयेत. परत गुडघे आहेत ना, ते उंटासारखे म्हणजे इट बिकम्स व्हेरी स्टिफ. आणि वोडाळाच्या खुरी आखरू आता बुरी, ते दशा माझी शिरी पावे लगा. आणि आपण जिथे बसतो, आपल्या बसण्याच्या जागा पण व्यवस्थित नसते, इतका त्रास होतो आपल्याला बसायला. तर अशी परिस्थिती होणार आहे. मग तो व्यक्ती आधीच विचार करतो. पद्यदळेसी इजाळे इसाळे भांडताती, जे हे डोळे, ते होती पडवळे पिकली जैसी. हे जे डोळे आहेत, हे जे डोळे आहेत, ते म्हातारपणी जशी पिकलेली पडवळ असतात ना, तशी ते लोमकळतात. म्हणजे काय म्हाताऱ्या लोकांचं आहे हा हे डिस्क्रिप्शन. भवईची पडळे वो मथती शिनसाळे, उरू कुही जळे आसुवाचेनी. आणि खूपच खराब डिस्क्रिप्शन आहे. मी जस्ट अलर्ट करतोय आधी. म्हातारपणाचं आहे हा डिस्क्रिप्शन. आणि डोळ्यातनं पाणी येतं आणि ते छातीवर सगळं सांडतं, पण तरी पण पुसायला पण आपल्याला शक्ती नसते, इतके घाणेरडा प्रकारचं. जैसे बाबुळीचे खोड, गिरबुडीनी जाती सरड, तैसे पिचडी तोंड सरकटी जेल. आणि थुंकीने सगळं ना तोंड भरतं आणि तरी पण त्याच्या तोंडाच्या बाहेर येतं ती थूक वगैरे. म्हातारपणी अशी अवस्था होते तोंडाची. रांधवीण चुली पुढे परे उन्मादती, खातवडे तैसीचे ये नाकाडे बिडबिडती. आणि जसं स्वयंपाकघरात गरम पाणी पुढे साचतं, घाण होते थोडी चुलीत आपण करत असतो तेव्हा, तसं नाकामध्ये शेंबूड येऊन सगळं बिडबिडीत होतं, पण त्यांना ते काढायचा पण एवढा पण हे नसतो. म्हातारे जे शरीर झालेलं असतं त्याला ते तेवढी पण एनर्जी नसते. तांबुले ओठराऊ हासता दात दाऊ, सनागर मिरवू बोल जेणी. तांबूल
पान खाऊन ओठ एकदम लाल अ, आणि पूर्वी व्हायचे तसे आणि आपण हसताना सुंदर दात दाखवायचो लोकांना आणि सुंदर शब्द बोलून दाखवायचो. तसं काहीही उरत नाही म्हातारपणी. तयाची पाहे या तोंडा, येईल जळंबटाचा लोंढा, या उमळती दाढा दातांचं हित. पण म्हातारपणी आधी त्यांनी कसं सांगितलं, तरुणपणी ओठ लाल अ, हे खाऊन वगैरे हसताना काय दात काय दाखवतो आपण आणि बोलतो खूप छान-छान. पण म्हातारपणी तिथे जळंबटाचा लोंढा, कफ वगैरे तोंडात येतो आणि दाढा पडतात अ, अ, तुटून, दातांसकट सगळे बाहेर येतात, सगळे दात. म्हातारपणाची लक्षणं. कुळवाडी रिणे दाटली, गावाकडीया ढोरे बैसली, तैसी नुठेल काही केली जिभेची हे. वेगळ्या कठीण जागेत जर गुरं बसली असतील, त्यांना उठताना कसा त्रास होतो, तशी जीभ वळत नाही फटकन. बोलायला त्रास होतो. कुसळे कोरडी, वारोनी जाती बरडी, तैसी आपत्ती तोंडी, दाढीएसी. आणि कधी-कधी दाढा पडतात बाहेर बोलताना. कारण त्या ठिसूळ झालेले असतात. आषाढीचे निजळजळे, जैसी झिरपती शैलाची मौळे, तैसे खांडीहुनी लाळे, पडती पूर, वाचेसी अपवाडू, कानी अनुघडू, पिंड गुरवा माकडू, होईल हा. आणि तोंडातनं पडत असतं खाल्लेलं, खाली आपण जे अ, टॉयलेटला जातो तिथे पण व्यवस्थित कंट्रोल नसतो म्हणून ते पण घाण होते तिथे. कानांनी व्यवस्थित ऐकायला येत नाही, डोळ्यांनी व्यवस्थित दिसत नाही. माकडासारखी परिस्थिती होते या शरीराची. हं. कानी अनुघडू, पिंड गरुवा माकडू, होईल हा. तृणाचे बुजवणे, आंदोळे वारे, गुणे तैसे होईल कापणे सर्वांगासी. एखादं अ, अ, जे गवत असतं त्याचं जे बुजावणं असतं, ते थोडासा वारा आला की पण हलतं ना असं, 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 असं. तसं शरीरात काप येतो म्हाताऱ्या म्हाताऱ्या माणसाचा म्हातारपणी. पाया पडती वेंगडी, हात वळती मुरकुंडी, बरवेपणी बागडी, नाचवी जाईल. अ, व्यवस्थित पाय नाही पडत, इकडे-तिकडे पडतात आणि माणूस तो पडतो. कारण त्याला व्यवस्थित चालता येत नाही काठी नसेल तर. आणि हात वळी व व अ, अ, वळती मुरकंडी. काही जणांचे हात वगैरे असे वळतात. कारण आर्थरायटिस व्हॉटएव्हर काही जे आजार वार्धक्याने स्टिफनेस व्हायला लागतं ना. बरवेपणी बागडी नाचली जाईल. हे म्हातारपण खरंच अ, माकडासारखं होतं आणि मग दुसऱ्या लोकांना बघून ते असं वाटतं माकडच आहे. हसायला येतं. अशी हास्यास्पद परिस्थिती होते त्या शरीराची. मळमूत्रद्वारे होऊनी ठाकती खोकारे, नवसिये होते इतरे माझ्या निधनी. बापरे! ती व्यक्ती जी म्हातारी होते, ती त्यांना त्यांचं मळ-मूत्र काय व्यवस्थित कुठे-कुठे त्याच वेळेस करतात, बेडवरच करतात, खोकतात. तर लोकं नवस करतात, कधी हे मरतात म्हणून. हं. देखोनी थुकिल जगू, मृत्यूचा पडेल पांगू, सोयरीचा उबगू येईल माझा. लोकं यांच्याकडे बघून थुंकतात, "अरे बापरे! अजून हा मेला नाही." असं. आणि जे नातेवाईक असतात ते पण म्हातारे आहे काय आता त्याचं काय उरलंय जाऊ दे असं कोण त्याच्याकडे बघत पण नाही. स्त्रिया म्हणती विवसी बाळे जाती मूर्छी किंबहुना चिळसी पात्र होईन. स्त्रिया पण म्हणतात किती करायचं या म्हाताऱ्या माणसाचं जाऊ दे बाबा कंटाळा आला आणि लहान ते यंग असतात ते पण नाही जात त्यांच्याजवळ. उबळीचा उजगारा शेजारी सोयलिया घरा शेणवतील
शिणवील म्हणती म्हातारा बहुता ते हा. तो जेव्हा खोकतो म्हातारा माणूस असं करून, ते शेजारचे म्हणतात, "अरे बापरे! आता ना सगळ्यांना त्रास देऊनच जाणार आहे हा म्हातारा." असं. ऐसे वार्धक्याची सुचणी आपणिया तरुणपणी देखे मग मनी विटे जोगा. अशा वार्धक्याच्या सगळ्या गोष्टी तो मनात आठवून तो ज्ञानी त्याला वीट येतो अशा अवस्थेचा आणि म्हणून तो सावध होतो. म्हणे पाहे हे येईल आणि आताची भोगता जाईल मग काय उरेल हिता लागी म्हणोनी नायकेणे पावे तव ऐकोनी घाली आगवे पंगुन होती जावे तेथ जाय. मग त्याला कळतं की हे पुढे जाऊन असंच होणार आहे. म्हणूनच तो आत्तापासूनच आपण कसं ह्या त्रासातून मुक्त होऊ शकतो. वार्धक्य तर सगळ्यांनाच येणार आहे ना. हे म्हातारपणाचं डिस्क्रिप्शन आपल्याला हसायसाठी किंवा जे म्हातारे आहेत त्यांचं बघण्यासाठी नाहीये. ही परिस्थिती आपल्या प्रत्येकाची होते आणि किती त्रास होतो. ते त्रास झाल्यावर तेव्हा मग देवाचं नाव नाही घेऊ शकत. तेव्हा हे दुखतंय, ते दुखतंय, मग कसला देव? तेव्हा शरीर व्यवस्थित असतं, तेव्हाच घ्यायला पाहिजे ना. नंतर घेऊन काय? म्हणून हे सांगतायत सगळं, हे आपण बघत असतो, पण आपल्याला वाटतं आपल्याला काय होत नाही. झालं की रडत बसतो. आपल्याला वाटतं हे सगळं लिहिलंय दुसऱ्यांसाठी आहे, दुसऱ्यांसाठी. अरे, आपल्यासाठी आहे हे. कुठल्या धुंदीत असतो आपल्याला माहित नाही आपण. दृष्टी जव जाये तव पाहावे ते तुले पाहे मुखत्व आधी वाचावाहे सुभाषिते. त्यामुळे जोपर्यंत दृष्टी आहे तोपर्यंत व्यवस्थित चांगलं बघा, चांगलं ऐका, चांगलं वाचा. तव पाहावे ते तुल पावे मुखत्व आधी वाचावाहे सुभाषिते. आणि जीभ जड होऊन ते म्हातारपणी दात गेले की एखादा शब्द पण व्यवस्थित नाही ती परिस्थिती यायच्या आधी सुभाषितांचा अभ्यास करा. हात होती खुळे हे पुढील मोटके कळे आणि करुणी घाली सकळे दानादिके. मग हात नंतर होतात खुळे म्हणून आत्ताच दान अधिक ही चांगली कर्म करा या हातातून. तेव्हा ऐसी दशा येईल पुढे तैमन होईल वेडे तव चिंतूनी ठेवी चोखडे आत्मज्ञान. मग पुढे गेलाल तुम्ही तेव्हा म्हातारे व्हाल तेव्हा वेड्यासारखं होतं मन. हा असा बोललाय, तिने तसं केलंय असं करून म्हातारा. भजगोविंदम मध्ये लिहिलंय तरुणस्तावत तरुणी सक्तः वृद्धस्थावत चिंताग्रस्तः बालस्तावत क्रीडासक्तः तरुणस्तावत तरुणीसक्तः वृद्धस्थावत चिंताग्रस्तः चिंतासक्तः अपि. लहानपणी खेळणी असतात, त्याची ओढ असते, खेळणं पाहिजे आणि त्याला खेळणं काढलं की रडतो. जेव्हा यंग असतो तो व्यक्ती म्हणजे तरुण असतो तेव्हा त्याला तरुणी हवी असते, विषय हवे असतात, मौज म्हणजे ह्याची सक्ती असते. आणि जेव्हा म्हातारा होतं तेव्हा चिंता. बापरे, माझं आता हार्ट एवढं, हो आता मग माझं काय गुडघा दुखतोय, मग माझं डोकं दुखतंय, मग मला ह्याचं दुखतंय आणि बापरे मग आता काय होणार माझं, मग मला आता घराचं काय होणार, मग ह्याचं काय होणार. चिंता, फक्त चिंता. वृद्धस्थावत चिंतासक्त. मन असं अजून
भीती 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 भीती, हे झालं नाही तर ते आता त्याचं कसं होईल, ते झालं नाही तर त्याचं कसं होईल. बापरे, दुसरं काहीच नाही त्यांना. नाही, हे झालं ठीक, पण आता हे कसं होईल. नाही, हे झालं व्यवस्थित, पण आता हे व्हायला पाहिजे. पण असं झालंय मुलांचं, आता तसं व्हायला पाहिजे. सतत तेच चिंताग्रस्त. वेडं होतं मनात. मन वेडं होतं. म्हणून ते तेव्हा मन वेडं होण्याच्या आधीच आपण त्याला चांगल्या शिकवणी घालून चांगली त्याला सवय लावली पाहिजे. शेवटी नाही होत. हं. तेव्हा ऐसी दशा येईल पुढे, तै मन होईल वेडे, तव चिंतूनी ठेवी चोखडे आत्मज्ञान. म्हणून आत्ताच चिंतूनी आत्मज्ञान व्यवस्थित कर. ते आपण सगळेच बिझी राहणार आहोत. मी बिझी आहे, मी बिझी आहे, मी बिझी आहे, मी बिझी आहे. पण कशात? का? ह्याचा अर्थ असा नाही की कामधंदा सोडून आपण नुसतं राम-राम करत बसायचं. नाही. पण जे आपण सगळे कामधंदे करतोय त्याच्यात कसा राम शोधायचा हे बघायला नको का आपण? म्हणून सांगतायत हे. आणि सत्य परिस्थिती प्रत्येकाच्या आयुष्याची आहे. आपल्या समोर गोष्टी घडतायत. मग का आपण आधी विचार नाही करायचा? आणि हा विचार करायचा म्हणजे काय सोडायचं नाहीये. हा विचार करताना आपण कसं ह्यात राहून त्याच्यात चिटकायचं नाही हे बघायचंय ना. जैसे चोर पाही झोंबती, तव आजीची रुसिजे संपत्ती, का झाका झाकी वाती नवचता कीजे, तैसे वार्धक्य यावे, मग जे वाया जावे, ते आताची आघवे, सवते केले. आता जे वार्धक्य येणार, म्हातारपण येणार, मग ह्या सगळ्या गोष्टी जाणार आहेत. काय जाणार आहेत? ह्या शरीराची जे बळ आहे ते जाणार आहे. गुडघे दुखणार आहेत, कानाने ऐकू नाही येणार आहे व्यवस्थित, अ, दात खिळखिळणार. हे स्वाभाविक आहे शरीराचं म्हातारा होणं म्हणजे. मग तेव्हा जर आपण आपल्याला मोदक आवडतात खायला. हं. मग ते आता नाही खायचे, आता उपवास करायचे खूप, आता हे नाही खायचं, ते नाही खायचं आणि म्हातारपणी नाही मला मोदक खायचे, मग दातच नाहीत. मग काय फायदा? मग खायचं ना जर तरुणपणी, तेव्हा कशाला उगीच नाटकं करायची? तसंच आता जेव्हा शरीर आहे, तेव्हाच ते काय आहे ते व्यवस्थित. शरीर जेव्हा व्यवस्थित असतं, तेव्हा आपण हे आत्मज्ञानाचा विचार करू शकतो. ते करायचं आत्ता, नंतर नाही रडायचं. सो ही सेइंग आत्ताची आगवे सवते केले. आत्ताच विचार करायला पाहिजे. आता मोडुनी ठेली दुर्गे, कावळीत धरिले खागे, तेत उपेक्षुनी जो निघे, तो नागवला की, तैसे वार्धप्य होये, आले पण वाया जाये, जे तो शतवृद्ध आहे, नेणो कैचा. झाडी लिची कोळे झाडी, तयान फळे जेवी बोंडी, जाहला अग्नी तरी राखोडी, जाळील काही, म्हणून वार्धक्या चेनी आठवे, वार्धक्य जो नागवे वाव, तयाच्या ठाई जाणावे ज्ञान आहे. काय तो म्हणतात की आता जर एखादा आपण कुठेतरी चाललोय आणि तिकडे आपल्याला मोडलेलं जर एखादा फोर्ट दिसला, एखादा दुर्ग दिसला, तर आपण त्याच्या आत जाऊन राहू शकतो. कारण ते खराब आहे म्हणून सोडून नाही जात आपण. रात्र होते. आपण का जाऊ आत? कारण ते तिथे आपल्याला प्रोटेक्ट करणार आहे. सो यू यूज एव्हरीथिंग फॉर द राइट रिझन, फॉर द राइट पर्पज. तसं आता म्हातारपणी हे सगळं होणार आहे हे जाणीव आहे ना, म्हणून हे सोडून जायचं किंवा घाबरायचं काही अर्थ नाहीये त्याला. आधीच जर आपण त्याचा विचार करून जर आपण अभ्यास केला आणि आपण जर आत्मसंशोधन करून आत्मज्ञान प्राप्त केलं, तर वार्धक्यात सुद्धा स्थिरमती राहते. कारण ते ज्ञान असतं.
आणि ज्याला वार्धक्यात सुद्धा स्थिरमती असते, तो ज्ञानी आहे असं ओळख, असं सांगतात. व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट फॉर ऑल ऑफ अस. सी आपण काय करतो माहिती आहे, वी हँग आउट विथ द पीपल हू आर मीडिओकर्स. एव्हरीवन सेज, "अरे काय असं तर होणारच ना. अरे हे अशीच परिस्थिती आहे रे बाबा. सगळ्यांचंच होतं, आपलं काही नवीन आहे. उगीच कशाला करायचं? जग करतं तसंच करायचं. उगीच कशाला आपण काहीतरी सेपरेट करायचं?" मूर्ख आहेत ते. देवाने आपल्याला दिलंय ना बुद्धी, मग शास्त्र विचार करून, गुरूंनी सांगितलेलं वाक्य ऐकून का नाही लोकांचं काय ऐकायचं? गुरूंचं ऐकायचं. जे आपल्याला चांगल्या मार्गावर पाठवतील. त्याच्यामुळे आपलं कुळाचा उद्धार होईल. घाबरत जगायचं. हं. जे पण त्रास होतात ते भोगायचे. त्याच्यात काय आपण पळून नाही जायचं. पण ह्या बुद्धीने स्थिरमती येते. इज व्हेरी इम्पोर्टंट. तैसेची नाना रोग पडिगती ना जव पुढा आग तव आरोग्याचे उपेग करुणी घाली सापाच्या तोंडी पडिली जे उंडी ते लावणी सांडी प्रबुद्ध जैसा. त्यामुळे हे जे शरीर आहे त्याला नाना रोग येतात, नवीन रोग येतात. पण जोपर्यंत आरोग्य व्यवस्थित आहे तोपर्यंत त्याचा उपयोग केला पाहिजे. हं. तैसा वियोग जेणे दुःखे विपत्ती शोक पोखे ते स्नेह सांडूनी सुखे उदासू होय. त्या विषयांचा वियोग झाला की दुःख वगैरे आहे त्याच्यापासून तो अलिप्तच राहतो. त्याला माहिती असतं. आणि जेणे जेणे कडे दोष सुतील तोंडे तया कर्मरंध्री गुंडे नियमाचे दाटी ऐसिया आयती जयाची परी असती तोची तो ज्ञान संपत्ती गोसावी गा. आता आणि काही एक ऐक लक्षण अलौकिक सांगेन ऐक धनंजया. त्यामुळे तो जे अम, अम, इंद्रियांच्या मधनं दोष येणार आहेत वगैरे तो त्यांना बाहेरच ठेवतो. बेसिकली अवेअरनेस आला आता हे आपण ऐकतोय ना, ह्याच्यामुळे काय यायला पाहिजे? आपलं अवधान झालं पाहिजे ना, अवेअरनेस वाढला पाहिजे. नॉलेजमुळे काय होतं? अवेअरनेस येतो. आता आपण हे ऐकतोय आणि ह्याच्यानंतर लगेच आपण काही बदलतो असं नाही होत. हळू होतो बदल. कसा होतो हळू बदल? जेव्हा आपल्याला अवेअरनेस वाढतो. अवेअरनेस वाढल्यावर आपल्याला कळतं, हे मला हे असं होतंय, माझं मन इतकं अटॅच्ड आहे, असं नाही करायला पाहिजे. आणि जसं आपण अभ्यास करतो, श्रवण करतो, निधिध्यासन करतो, आपोआप हळू गोष्टींचा आपल्याला एवढा त्रास नाही होत. हळू साधं एखादं आपण जे ठरवलेलं असतं गोष्ट आणि ती गेली, तर किती दुःख होतं. एक दिवस शेवटी हे शरीर सोडून जायचं, किती दुःख होईल आपल्याला. साधं एक आपलं सोन्याचं काही कोणी नेलं, तर बापरे! विचार करतो आपण. तुम्ही विचार करा, हे शरीर शेवटी सोडायचंय. तेव्हा किती दुःख होईल. आपण बोलतो, "नाही, नाही, मला माझी काळजी नाही. माझ्यानंतर काय होईल कोणाचं? ह्यांच्याकडे कोण बघेल?" त्यांच्याकडे बघायला देव समर्थ आहे. ते स्वतः समर्थ असतात. आपल्याला आपली भीती वाटत असते. हे सत्य आहे. का सगळे आपण इकडे-तिकडे नाही जात? घाबरून कोरोनाला? चूक नाहीये ते. चूक नाहीये. म्हणून काय बिनधास्त जाऊन आजार ओढावून घ्या, हे असं नाही म्हणत आहे मी. पण हे होणार आहे शरीराचं हे माहिती असताना आपण त्याच्यावर का उपचार करू नये? संतजनांनी जे सांगितलंय, गुरूंनी सांगितलंय ते का ऐकू नये? हा विचार करायला पाहिजे ना आपण.
रोज 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 तेच. त्यामुळे ते जे आहेत त्यांना त्यांच्या मनाला ज्ञानरूपाची ती संपत्ती असते त्यांच्याकडे, म्हणून ते अटॅच नाही होत. म्हणून ते अटॅच नाही होत कुठल्याही विषयाला. आणि अटॅचमेंट नसेल विषयाला तर शेवटी पण त्रास नाही होत. म्हातारपणी जर आपल्याला मुलांनी बघितलं नाही तर आपल्याला त्रास होतो ना, स्वाभाविक आहे. पण जर आपल्याला वाटत असेल, माहिती असेल की असंच होतं, तर मग आपण त्यांनी त्रास नाही. आपण आपल्या मनाच्या आत्मसुखात स्वावलंबी असतो त्या एका प्रकारे. आपण परावलंबी नसतो सुखासाठी लोकांवर. लोक म्हणजे आपली लोक. जोपर्यंत आपण दुसऱ्यांवर आपल्या सुखासाठी अवलंबून राहू ना, तोपर्यंत आपली सुटका नाही. त्याचा अर्थ सोडायचं नाहीये कोणाला. प्रेमाने बांधायचंय आपण. प्रेमाने जवळ ठेवायचंय. पण जेव्हा आपण प्रेम दुसऱ्यांकडनं मागतो ना, तेव्हा आपल्याला लोक दूर करतात. जेव्हा आपण प्रेम देतो तेव्हा लोक आपल्याला जवळ करतात. आपल्याला हवं असतं दुसऱ्यांकडून आणि देताना आपण म्हणतो किती द्यायचं, मी दिलंय लहानपणी, आता तुझं काम आहे द्यायचं. नाही चालत. प्रेम दिलं कीच लोक जवळ राहतात. That is the truth. No one wants to give, everyone wants to take. Be the one that who can give. आपण जर सच्चित आनंद स्वरूप आहोत, मग आपल्याला कशाला पाहिजे? And this is not out of arrogance. This is out of awareness that you want to give love. Give, keep giving. You have enough. You have more than what you can think of. आता कृष्ण सांगतात अजून एक अलौकिक लक्षण सांगतो धनंजया यांचं, ज्ञानींचं. तरी जो या देहावरी उदासू ऐसिया परी, उखिता जैसा बिढारी बैसविला आहे. का वृक्षाची चावली वाटे जाता मिनली, घरावरी ते तुले आस्था नाही. चावली सरिसीच असे परी असे हे नेणी जे जैसे, स्त्रियेचे तैसे लोलुप्य नाही. आणि प्रजा जे झाली तिये वस्ती किराली, का गौरवे बैसली रुखातळी. जो संपत्ती माझी असता ऐसा गमे पंडुसता, जैसा का वाटे जाता साक्षी ठेविली. तो कसा असतो माहितीये का? तो त्याच्या देहापासून उदास असतो. उदास म्हणजे सॅड नाही, उदास म्हणजे डिटॅच्ड. कसा? जसं काय आपण एखाद्या ट्रेनमध्ये गेलो, तर आपण ट्रेनच्या सीटवर बसलो आणि नंतर स्टेशन आलं की आपण सोडतो ना, का आपण रडतो, अरे बापरे माझी सीट होती, माझी सीट होती. नाही. किंवा आपण वृक्षाच्या झाडाखाली बसलो, हे ट्रेनचं एक्झाम्पल नव्हतं लिहिलं, मी ते सांगितलं. किंवा पण त्यांनी एक्झाम्पल दिलं होतं की आपण जाताना एका घरात वाटेवर जेव्हा विश्राम घेतो, ते घर सोडताना आपल्याला दुःख नाही होत, कारण आपल्याला माहिती असतं टेम्पररी रेसिडेन्स आहे. हॉटेलमध्ये जर आपण केलं तर. तसंच वृक्षाच्या सावलीत जर आपण बसलो, तर आपण ती सोडताना काय वाईट नाही वाटत आपल्याला, ही माझी सावली होती. नाही, वी नो इट्स टेम्पररी. तसंच आपल्याला माहिती असतं, ज्ञानीला माहिती असतं की हे जे शरीर आहे ते टेम्पररी आहे, ते सोडून जायचंच आहे, म्हणून तो दुःख नाही करत सोडून जाताना. आपण दुःख का करतो? आपल्याला वाटतं परमनंट आहे म्हणून. दॅट्स व्हॉट ही इज गिव्हिंग डिफरंट एक्झाम्पल्स.
किंबहुना पुसा पांजारिया माझी जैसा वेदाज्ञेसी तैसा बिहुनी असे. तर हा जो असतो ज्ञानी तो वेदांमध्ये जे रूल्स दिले आहेत, जे मार्गदर्शन केले त्या मार्गदर्शनाच्या पिंजऱ्यात तो राहतो. वेदांनी सांगितलं हे करायचं नाही तर तो करत नाही, वेदांनी सांगितलं हे करायचं तर करतो. एरवी दारा गृहपुत्री नाही जया मैत्री तो जाणपा धात्री ज्ञानासी गा. दारा बायको, गृह, घर, मुलं ह्यांच्या परी त्यातलं असं हो बापरे असं खूप असं नसतं अटॅचमेंट. इज डिटॅच्ड, तो ज्ञानी. आणि महासिंधू जैसे ग्रीष्म वर्षी सरिसे इष्टानिष्ट तैसे जयाचे ठाई. का तिन्ही काळ होता त्रिदा नवे सविता तैसा सुख दुःखी चित्ता भेदू नाही. जेथ नाभाचे निपाडे समत्व उणे न पडे तेथची ज्ञान रोकडे ओळखू तू. महासिंधू असतो, सागर असतो, त्याच्यामध्ये उन्हाळा किंवा पावसाळ्यात काही फरक नाही पडत त्याला. तसंच तिन्ही काळ सकाळ दुपार रात्र ह्याने काय सूर्याला फरक नाही पडत. तसं सुख दुःखाने चित्ताला काही फरक नाही पडत ह्या ब्रह्मवेत्या ज्ञानीला. तर समत्व असतं त्याचं, समत्व सुख आणि दुःखात चित्त. आणि मी वाचून काही आणि गोमटे नाही ऐसा निश्चयेची तीही जयानी केला. शरीर वाचा मानस याली कृत निश्चयाचा कोश एक मी वाचूनी वासन पाहाती आन. किंबहुना निकट निज जयाचे जाहले मज तेणे आपणया आम्हासेज एकी केली. एक मिनिट. तर हा जो असतो ज्ञानी त्याला मी म्हणजे स्वतःचा आत्मा ह्याच्या पलीकडे त्याला काहीही नको हवं असतं. बिकॉज ही नोज दॅट इज द रिअल थिंग. त्याला माहिती आहे ते त्याचं खरं स्वरूप आहे. म्हणून त्याचा कृतनिश्चय असतो. त्याने निश्चय केलेला असतो हेच सत्य आहे म्हणून, कारण त्याला त्याची जाण झालेली असते. आणि तो जो ईश्वर आहे आणि तो एकच असा होऊन राहतो. एकाच जसा शेजेवर दोघे झोपले आहेत तसं एकाच ह्याच्यात. रिगती वल्लभा पुढे नाही अंगी जीवी साकडे ती कांतेचे निपाडे एक रसला जो मिळवणी मिळतची असे समुद्री गंगा जळ जायचे मी होनी मज तैसे सर्वस्व भजती. जशी एखादी पतिव्रता बायको आणि पती हे एकत्र होतात आणि त्यांना काही वाटत नाही त्याचं, देर इज नो हेजिटेशन. तसं भक्त आणि मी आमच्यात एकीकरण होतं जसं गंगाजल समुद्रात मिळतंय. सूर्याचे होण्या होईजे का सूर्याचे विजे जाईजे हे विकले पण साजे प्रभेसी जेवी. सूर्य आणि सूर्याची प्रभा एकच असतात ना. पै पाण्याची भूमिके पाणी तळपे कौतुके ते लहरी म्हणती लौकिके एरवी ते पाणी. तर समुद्र आहे त्या लहरी वेगवेगळ्या आहेत. आपण त्याला नाव लहर म्हणतो पण असतं ते पाणीच. जो अनन्यो या परी मी जाहला ही माते वावरी तोची मूर्तधारी ज्ञानी पैगा. ज्याला असं ज्ञान आहे की तो आणि मी एकच आहे तो ज्ञानी. आणि तिथे धवते तटे तपोवने चोखटे आवडती खपाटे वसवू जया. त्याला तपोवनात जिथे जास्ती माणसं नाहीये तिथे त्याला राहायला आवडतं. शैलकक्षाची कुहरे जळाशयी परिसरे अधिष्ठी जो आदरे नगरा नगे
त्याला ना जास्ती गर्दी, सिटी हे आवडत नाही. त्याला व्यवस्थित कुठेतरी शांत ठिकाणी राहायला आवडतं. बहु एकांतरी प्रीती, जया जनपदावरी खंती, जाण मनुष्या करे मूर्ती ज्ञानाची तो. तो व्यक्ती ज्ञानी आहे, त्याला खरंच एकांतमध्ये आवडतं आणि त्याला खूप नातेवाईक ह्यांच्या त्यांच्यात मिसळायला जास्त आवडत नाही. तो ज्ञानी. हां आणि कही पुढती चिन्हे गा, सुमती ज्ञानाची निरुती लागी सांगो. हे सुमती म्हणजे चांगली मती असलेल्या अर्जुना आणि ज्ञानींची मी काही जे चिन्ह आहे ना, ते तुला मी अजून सांगतो. ऐक पुढे. ते आपण उद्यापासून घेऊ. क्लोज युअर आईज. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतिः. हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. Slowly open your eyes. Thank you, Debitu.